हॅलो, हाय. मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत ना? तर बघू शकता छान असे गावरान पद्धतीनं आज भरलं वांगं केलेलं आहे आणि खूप छान असं झालेलं पण खायला तर खूपच छान झालं आहे टेस्ट. तर गावकडच्या पद्धतीने आणि झणझणीत अशी वांग्याची भरलं वांग्याची भाजी केलेली आहे आणि खायला एकदम उत्तम लागते. तुम्ही भाकरीसंग खाऊ शकता, चपातीसंग खाऊ शकता, कशासोबत पण खाऊ शकता. तर चला मग रेसिपी स्टार्ट करूया. तर यासाठी मी पावशेर वांगी घेतलेले आहेत. बघू शकता छान वॉश करायला ठेवलेले आणि कढई ठेवली गॅसवर. आधी आपण काय करू, वाटण तयार करून घेऊया. तर सर्वात आधी आपण काय करणार आहे, काय काय घेतलं ते दाखवते. लसूण, जिरं, खोबरं आणि बघा खोबरं एवढं घेतलं आहे, शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्याचं बनवणार आहोत म्हणून हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि लसणाच्या 5-6 पाकळ्या. तर इथं वेगळं असं लसण, जिरं आणि कोथिंबीर. तर याचं वेगळं वाटण बनवणार आहोत आणि तडक्यासाठी कढीपत्ता, दालचिनी, लाकूड आणि चक्रीफूल आणि कोथिंबीर. बस एवढंच सामान घ्यायचं आहे, जास्त काही असं काही घ्यायचं नाही आहे. एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी. खूपच छान अशी भाजी होते, खूप टेस्टी भाजी होते. तर आधी आपण वाटणचं सामान आहे ना ते भाजून घेऊया. तर मी सर्वात आधी शेंगदाणे, खोबरं टाकून छान असं भाजून घेत आहे आणि त्याचसोबतच आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण पण टाकून देणार आहोत. तर बघा हिरव्या मिरच्या पण टाकून दिलेल्या आहेत मी. हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. चांगलं स्लो गॅसवर भाजायचं आहे आणि लसूण पण टाकलेला. फक्त जिरं आणि कढीपत्ता आपण नंतर हे करणार आहोत. वाटण जेव्हा टाकणार ना वाटायला मिक्सरच्या भांड्यात तेव्हा घेणार आहोत. तर छान असं हे वाटण आहे ना भाजून घ्यायचं चांगलं आणि छान भाजलं नाहीत की भाजीला पण छान टेस्ट येते. कच्चं कच्चं ठेवलं ना की भाजी अशी हे होते, मग भाजी एवढी छान होत नाही. तर छान असं भाजून घ्यायचं. 2 मिनटं लागतात. तर थोडंसं भाजून घ्यायचं. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि स्किप न करता पूर्ण रेसिपी बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर पुण्यात तर खूपच थंडी पडत आहे. तुमच्याकडे पण थंडी आहे का नक्की कमेंट करून सांगा. तर बघा वाटण छान असं बारीक गॅसवर मी भाजून घेतले. 5-6 मिनटं, 4-5 मिनटं लागतात. तर असं वाटण वाटून घेतलं आहे आणि एका ह्याच्यात काढून घेते, कारण गरम मिक्सरमध्ये कधीच काढायचं नसते, नाही तर काय होते उडते. सगळ्यांनाच माहिती आहे तरी एक वेळेस सांगते मी. तर थंड होण्यासाठी ठेवून देते वाटण मी आणि गॅस बंद केलेला आहे. तर सर्वात आधी हे मिक्सरला मी काढून घेते. लसूण, जिरं आणि कोथिंबीर. तर हे बारीक करून घेते आणि नंतर मग आपण वाटण वाटणार आहोत. तर बघा किती छान असं बारीक झालेलं आहे लसूण आणि जिरं, कोथिंबीर आणि आता हे पण गार झालेलं आहे आणि आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकूया. तर आपल्याला बारीक पेस्ट बनवायची आहे, जास्त असं जाड नाही बनवायचं आहे. तर बघा तर सगळं एकदमच घेत आहे, कारण की जास्त वाटण नाही. तुम्ही जास्त बनवत असाल तर थोडं थोडं करा, नाही तर मग काय होणार, बारीक होणार नाही. तर वाटणामध्येच आपण हा कढीपत्ता आणि जिरं टाकून देणार आहोत, कारण कढीपत्ता तुम्ही नक्की वाटणामध्ये टाका. हिरवा नसेल तर सुकला असेल, सुकलेला असेल तरी तोही चालते आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. तर चला हे पण वाटण वाटून घेते मी छान असं. तर बघा झालं आहे वाटून. तर असं दरदरं, जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही, असं नॉर्मल केलं आहे मी. तर जास्त बारीक केलं ना तर खूपच छान होते आणि पण आमच्या इथं आहे ना जास्त बारीक आवडत नाही. तर मी थोडंसं मीडियम केलं आहे, जास्त बारीक नाही जास्त जाड पण नाही. तर असं नॉर्मल रवाड असते ना आपलं रवा कसं असते तसं केलं आहे. तर चला सगळं काढून घेते एका भांड्यात आणि त्यामध्ये आपण थोडेसे मसाले ॲड करणार आहोत, साधेवाले स्पायसेस वगैरे. तर हे छान काढून घ्यायचं. तर बघू शकता आणि आपले म्हणजे पावशेर असेल तर थोडं घ्यायचं, जास्त करायचं असेल तर थोडी थोडी शेंगदाणे खोबरं जास्त घ्यायचं. तर इथं मी सब्जी मसाला आहे तो घेत आहे अर्धा चम्मच. बघा एवढा असा अर्धा नाही, अर्धा पाऊण चम्मच घेतलेला आहे, कारण मी इथं खडे मसाले याच्यात टाकणार नाही, वाटण नाही घेतलं वाटून, ते नॉर्मल टेस्टसाठी टाकणार आहे. तर भाजी मसाला टाकला थोडासा, हळद थोडीशी आणि मीठ, टेस्टनुसार मीठ टाकणार आहोत आपण. तर जास्त मीठ नाही घालायचं, नॉर्मलच घालायचं
खारट होऊ शकते, तर थोडं कमीच घालायचं. तर बघा असं छान असं मिक्स करून घ्यायचं इथं हाताने याला. तर एकजीव करून घ्यायचं पूर्ण. हळद आणि मसाला मीठ सगळं याच्यात मिश्रणाला लागलं पाहिजे असं छान. तर मिक्स करून घेते मी, बघू शकता. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी वांग्याची भाजी, भरलं वांग्याची. खूप टेस्टी बनते. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर बघा वांग्याचे असे एका वांग्याचे 4 काप केले मी. आणि आपल्याला पूर्ण नाही हे करायचे, जॉईंट ठेवायचं आहे खाली. पूर्ण कट करसान तर ते वांगे पसरतील पूर्ण भाजीत. तर बघा असे नॉर्मल कट करायचे आहेत आणि पूर्ण भरून घ्यायचं आहे. थोडी पण याच्यात जागा ठेवायची नाही. पूर्ण भाजी साईडनं इकडून तिकडून चारही साईडनं भाजी आपलं मिश्रण आलं पाहिजे बाहेर. असं छान त्याच्यात भरून घ्यायचं आहे. तर बघू शकता असं मी एक एक करून सगळ्या वांग्यामध्ये भरून घेत आहे. बघा असे 4 काप केलेले आहेत. तर मी 2-3 वांगे तुम्हाला भरून दाखवते. आणि आधी दाबून म्हणजे मिश्रण आहे ना, मसाला भाजीचा वांग्यामध्ये भरायचा आणि हलकं प्रेस करायचं वांगं, जेणेकरून ते फिट होऊन जाईल छान असं. तर बघा छान पूर्ण कडे मी कडेला सगळं आपला मसाला भरत आहे. तर बघा मी तुम्हाला दाखवते आहे जवळून कसं भरत आहे म्हणून. तर असंच भरून घ्यायचं आहे. परत एक वेळेस दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर सगळेच बनवतात, ज्या नवीन ताई असतील त्यांच्यासाठी सांगत आहे. तर बघू शकता असं भरून घ्यायचं प्रेस करून छान असं. आणि हातानं त्याला फिट करून घ्यायचं, वांग्याला असं जोडून घ्यायचं. तर बघा किती छान असं आपलं वांगं भरलं गेलं आहे. तर चला मी सगळे वांगे भरून घेते आणि दाखवते तुम्हाला. तर वांगे भरणं होत आहेत. तर कढई मी गरम करायला ठेवते. आधी वांगे भरून घेते आणि छान असे वांगे भरून घेतलेले. तर मसाला उरला तुमचा जास्तच तर तो काही खराब होत नाही. तुम्ही फ्रीजला ठेवून दुसऱ्या एखाद्या भाजीत पण वापरू शकता. तर बघू शकता असे छान वांगे होतात भरून. आणि एवढे वांगे भरून झालेले आहेत. हे बघा पूर्ण वांगेत मसाला भरलेला आहे आणि थोडासा उरलेला आहे. एवढा मसाला आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे. जास्त असेल तर तुम्ही हे करा, फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या भाजीत पण वापरू शकता. तर थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेलाचा होईल तेवढा कमीच वापर करते मी, पण काही काही भाजीत थोडं तेल एक्स्ट्रा टाकावंच लागते. तर छान असं तेल गरम होऊ देते आधी. आणि छान एवढंच तेल घेतले, जास्त नाही घेतले. तर सर्वात आधी मोहरी, काळी दालचिनी, चक्रीफूल आणि कढीपत्ता तेलात छान गरम होऊन देऊया. तर गरम तेल नाही ना माझं गरम झालं होतं, पण नॉर्मल गरम झालं आहे, असं कळकळलं नव्हतं. तर असो आता छान मोहरी वगैरे तडतडू देऊया आणि नंतर बाकी काय ॲड करणार आहे ते दाखवतेच मी तुम्हाला. तर तुम्ही नक्की इकडेच ट्राय करा रेसिपी, खूप छान बनते. तर बघा तर इथं हिंग पण घेतलेलं आहे मी. तर थोडासा हिंग टाकायचा, एक चुटकी. हिंगाने ना भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. आणि बघा आता लसूण आणि लसूण, जिरं आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवली, ते पण टाकून घेते. याची छान असं याला होऊ द्यायचं गोल्डन कलर येईपर्यंत. तेव्हाच लसणाचा तडका छान लागतो. आणि त्याच्या मसाल्याच्या वांगं जे भरलं आहे ना आपण त्या मसाल्यात पण आपण थोडंसं लसूण वापरलेलं आहे. कारण लसूण आहे ना, हिरवी जेव्हा आपण वांग्याची भाजी करतो ना, तर थोडा लसूण एक्स्ट्रा वापरायचा जेणेकरून टेस्ट चांगली येते. ते थोडीशी हळद घेतली मी, एक चुटकी एवढी, जास्त नाही. आणि हा मसाला जो आहे ना तो पण आपण आता तेलात टाकून देऊ. त्याला पण तेलात छान भाजून घेऊया. तर बघा किती छान असं भाजलं जात आहे आणि खूप छान कलर पण आलेला आहे. तर आता हे वांगे आहेत ना, वांगे पण आपण या तेलात एक एक करून सोडून देऊ. तर बघा किती छान असे वांगे भरलेले आहेत. एक पण असं हे नाही झालं आहे. असे वांगे पूर्ण भरले ना तर खूप छान होतात आणि त्यातला मसाला पण निघत नाही. तर छान असं वांगे आपण याच्यात तेलात 2 मिनटं परतून घेऊया. पहिले तेलात परतून घ्यायचे आणि नंतर मग पाणी टाकायचं. आधीच पाणी टाकायचं नाही. 1-2 मिनटं आहे ना झाकण ठेवून वांगे छान असे तेलात परतून घ्यायचे, जेणेकरून छान असं भाजी पण छान बनते, टेस्टी बनते. आणि वांगे पण आपले छान मऊ शिजतात. ते वांगे जर तेलात थोडा वेळ परतून घेतले ना की वांग्यांना अलगच खूप छान अशी टेस्ट येते आणि छान वांगे शिजतात पण. तर बघा
कलर चेंज झालेला आहे थोडाफार वांग्यांचा. तर आता आपण काय करणार आहोत, पाणी ॲड करणार आहोत यात. तर कोमट पाणी टाकायचं, जास्त थंड पाणी वापरायचं नाही. तर मी आधीच कोमट पाणी करून घेतलेलं कॅटलीत. आणि बघा जेवढं तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तेवढं पाणी टाकायचं, कारण मसाला आहे ना छान असा एकजीव होतो वांग्यातला. तर थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण आधी पण आपण मसाल्यात टाकलेलं आहे. आता थोडीशी कोथिंबीर वरनं टाकून देणार आहोत. थोडी मी ठेवून दिली नंतर टाकायसाठी. तर आता बारीक गॅसवर आपल्याला 5 मिनटं ते 6 मिनटं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. तर खूप छान शिजते. मधा तिला चेक करत राहायचं, वांग्यांना असं पलटी करायचं, जेणेकरून चारही साईडनं वांगे आपले छान शिजतात. तर मसाला आहे ना थोडाफार बघा ग्रेव्हीसारखं होत आहे. तर छान अशी घट्ट ग्रेव्ही होईपर्यंत आपल्याला हे वांगे छान शिजवून घ्यायचे आहेत. तर थोडा वेळ अजून मी झाकण ठेवून ठेवते. मधात एवढंच दाखवायचं, कारण की तुम्ही चेक करत राहा, जेणेकरून छान शिजतील वांगे. तर बघा किती छान अशी ग्रेव्ही झालेली आहे. पूर्ण ग्रेव्ही अर्धी झालेली आहे. मग अशी केवढी कढई भरलेली होती. तर छान अशी रेसिपी स्टार्ट झालेली आहे. तर चला